आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मटणाच्या जेवणानंतर दाम्पत्याला विषबाधा, पत्नीचा मृत्यू, पती मृत्यूशी झुंज। बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर संशयित विषबाधेचे दुर्दैवी संकट ओढवले आहे। दिवसभराची शेतीची कामे आटोपल्यानंतर कुटुंबियांनी रात्री मटणाचे जेवण केले। जेवणानंतर काही वेळाने दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच द्वारकाबाई शांताराम हॅडीज वय 68 यांचा मृत्यू झालाय, तर पती शांताराम नानाजी हॅडीज वय 78 यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखतवाडे गावातील शेतात वास्तव्यास असलेले अल्पभूधारक शेतकरी शांताराम नानाजी हॅडीज यांनी शनिवार दिनांक 27 रोजी दिवसभर शेतीची कामे केल्यानंतर कुटुंबासह मटणाचे जेवण केले। त्यानंतर त्यांनी दही खाल्ले असल्याची नोंद पोलीस पंचनाम्यात करण्यात आली आहे। काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले। आईवडिलांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच मुलगा आधार हॅडीज यांनी दोघांनाही तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात दाखल केल्यानंतर द्वारकाबाई यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। शांताराम हॅडीज यांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। द्वारकाबाई हॅडीज यांचे शवविच्छेदन नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास आखतवाडे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। यासाठी आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संभाजी सावंत।